चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत इयत्ता 12वीचा बघा मित्रांनो, पॉलिटिकल सायन्सचा म्हणजेच काय आर्ट्स या साईडचा. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांची म्हणणं असं होतं का त्यांनी मला कमेंट केला की सर आम्हाला आर्ट्सचा जो आम्ही आर्ट्सचे विद्यार्थी आहोत आणि आमच्यासाठी तुम्ही IMP क्वेश्चन द्या. तर मित्रांनो, तुमचा जो पुढचा पेपर आहे तो असणार आहे तुमचा राज्यशास्त्राचा म्हणजे पॉलिटिकल सायन्सचा. या संदर्भात मी पूर्णपणे IMP क्वेश्चन घेऊन आले, PYQ सिरीज घेऊन आले. या PYQ क्वेश्चन पेपरमध्ये आपण पूर्णपणे डिटेलमध्ये बघणार आहोत कोणकोणते प्रश्न IMP. आणि लक्षात घ्या, या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 100% सांगतो का क्वेश्चन हे तुम्हाला एक्झामला तुम्हाला येणार आहे. कारण लक्षात घ्या, जुन्या क्वेश्चन पेपरमधलेच तुम्हाला हे प्रश्न हे 100% येत असतात. त्यामुळे नीट व्हिडिओ बघा आणि व्हिडिओची क्वालिटी वाढवा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, चला मित्रांनो, आता डायरेक्ट मी व्हिडिओला सुरुवात करते. बघा, चला बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे आपल्याकडं का रिकाम्या जागा भरा, बरोबर आहे, कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. चला बघूया आता पहिला काय, जागतिक व्यापार संघटनेची WTOची स्थापना या वर्षी करण्यात आली. तर ती 1995ला याची स्थापना करण्यात आली होती. बरोबर आहे काय का, तिची स्थापना कधी झाली तर आंतरराष्ट्रीय व्यापार नियंत्रित करणारे संघटनेची स्थापना कधी झाली तर 1 जानेवारी 1995 रोजी झाली. तिचे उद्दिष्ट मुक्त आणि न्याय्य आंतरराष्ट्रीय व्यापारास प्रोत्साहन देणे व व्यापार विवादांचे निराकरण करणे हे होते. बरोबर आहे, म्हणजे स्थापना कधी झाली तर 1995ला. नेक्स्ट बघा मित्रांनो, 1960च्या दशकात भारतात कृषी क्षेत्रात क्रांती झाली. कोणती क्रांती झाली तर हरित क्रांती झाली. कोणती झाली तर हरित क्रांती झाली. हे याचं योग्य उत्तर आहे. हे आपल्याला माहीत असणं खूप आणि खूप गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या, ही खूप IMP क्वेश्चन आहे हा. ठीक आहे ना. कारण लक्षात घ्या, 60च्या दशकात भारतात कृषी उत्पादन वाढवण्यासाठी सुरुवात झाली होती. जसे की सुधारित बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अन्नधान्य उत्पन्नात मोठी वाढ झाली. त्यामुळे भारतात अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला होता. ठीक आहे, हे त्याचं योग्य उत्तर आहे. चलो पुढे बघा, राष्ट्रवाद ही डॅश अस्मिता निर्माण करण्याची भावना आहे. कोणते तर आर्थिक, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय. तर कोणतं उत्तर याचं राजकीय हे त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. समजते का, कोणतं उत्तर आहे राजकीय उत्तर याचं. कारण लक्षात घ्या, राष्ट्रवादामुळे लोकांमध्ये आपल्या देशाबद्दल एकत्व, अभिमान आणि एकसंगतेची भावना निर्माण होते. हा विचार एखाद्या राष्ट्राच्या सार्वभौमतेच्या रक्षणासाठी आणि विकासासाठी महत्त्वाचा असतो. म्हणून राष्ट्रवाद ही डॅश अस्मिता निर्माण होण्याची भावना आहे तर राजकीय. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा मित्रांनो. आता चला पुढचा बघूया. आता आपण 4 नंबरचं बघून घेऊया. बघा काय, लोकपाल ही संकल्पना. बघा काय, लोकपाल ही संकल्पना टिंब किंवा डॅश या देशाकडून घेण्यात आली. कोणत्या देशाकडून घेण्यात आली तर स्वीडनकडून. कोणत्या आली तर पर्याय क्रमांक 2 स्वीडन या देशाकडून घेण्यात आली होती. बरोबर आहे, कारण लक्षात घ्या, लोकपाल ही संकल्पना स्वीडन या देशामध्ये 1809 साली ही संकल्पना सुरू करण्यात आली होती, जी लोकपाल संकल्पनेचा पाया आहे. आणि भारतात लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 अंतर्गत लोकपालची स्थापना करण्यात आली होती, की जो भ्रष्टाचार विरोधी सर्वोच्च संस्था म्हणून काम करतो. म्हणून ही संकल्पना स्वीडन याच्याकडून घेण्यात आली होती, या स्वीडन देशाकडून घेण्यात आली होती. ठीक आहे, पुढे बघा, सन 1972 साली क्वालिटी वाढवा मित्रांनो. कारण लक्षात घ्या, याच्यावरती आता जी PDF काढली, ठीक आहे ना, याच्यामध्ये जरा तुम्ही बघू शकता, दिसते क्लिअर, पण अजून 360 480 पर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला चांगला दिसेल. ठीक आहे, बघा 1972 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात करार झाला होता. कोणता करार झाला तर यांच्यामध्ये शिमला करार झाला मित्रांनो. पर्याय क्रमांक 2 कोणता झाला, शिमला करार झाला. कारण या करारानुसार भारत पाकिस्तान दरम्यानच्या तणावग्रस्त संबंधांना सुधारण्यासाठी आणि काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याचे ठरवले. म्हणून याला शिमला करार असे म्हटलं जातं. ठीक आहे, चला पुढे बघूया. खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून ती दुरुस्ती करा. काय करायचं तुम्हाला, दुरुस्ती करायची. मग आता बघा, पहिला दिलाय पंडित जवाहरलाल नेहरू डिस्कवरी ऑफ द इंडिया. दुसरा दिलाय तामिळ लोकांच्या हक्कासाठी लढा SAARC. आणि अमेरिका दिलाय मेल्टिंग पॉट. तर याचं उत्तर असणार आहे तमिळ लोकांच्या हक्कासाठी. तर याच्यासाठी काय तर SAARC नाही सुरू करण्यात आलं, तर यांच्यासाठी LTTE हे सुरू करण्यात आलं होतं. ठीक आहे, बघा, किंवा हा लढा त्याला म्हणतो आपण. काय याला तर म्हणतो आपण लढा म्हणतो का, हा LTTE हा लढा देण्यात आला होता. पुढं बघा, महाराष्ट्र लोकायुक्त संस्था
नंतर माहितीचा अधिकाराचा कायदा आणि ग्राहक संरक्षण कायदा. तर याच्यामध्ये माहितीचा अधिकाराचा कायदा ही माहिती चुकीची 2008 नसून तर ती 2005ला होती. बरोबर, RT कायदा आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, बघा नंतर पुढं बघा NATO युरोप दिलेले. ठीक आहे, ओके. आणि त्याच्यानंतर बघा दुसरं आता तुम्हाला याच्यामध्ये दिलं आहे का सेंटो पश्चिम आशिया आणि इकडे बघा दिले सेटो याच्यामध्ये दिलं तुम्हाला आफ्रिका. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क. तर याचं उत्तर इकडे देश दिलं तुम्हाला आफ्रिका नाही तर आग्नेय आशिया. काय असणार आहे तर आग्नेय आशिया हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, नीट लक्षात घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. चला पुढं बघा. आता आपल्याला पुढचा क्वेश्चन तुम्हाला आहे का दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिला दिलं तुम्हाला बघा मातृत्व करार संदर्भ. तर याचं उत्तर असणार आहे तर युरोपियन संघ. हे असणार आहे तर युरोपियन संघ हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना या देशात संदर्भात वापरते. कुठं वापरते तर चीन या देशामध्ये ही संकल्पना वापरली जाते. लक्षात घ्या, कुठं वापरते तर चीन या देशामध्ये ही संकल्पना वापरली जाते. ठीक आहे, चला पुढं बघूया. आता आज भारताचा लिंगभाव निगडीत दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करतो. लिंगभाव म्हणजे काय भेदभाव कशामध्ये तर स्त्री असेल पुरुष असेल यामध्ये काय भेदभाव म्हणतो आपण. बरोबर आहे. मग यामध्ये लक्षात घ्या काय तर शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि विकास. तर यापैकी महिला सक्षमीकरण याच्यावरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं जातं. कारण लक्षात घ्या महिलांचे आणि इतर सामाजिक गटांचे सक्षमीकरण करण्यासाठी विविध सरकारी योजना असतील, धोरणे असतील किंवा कायदे असतील ते अंमलात आणले जात आहेत. यामध्ये शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्वावलंबन आणि राजकीय सहभाग, समान संधी यासारख्या क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यात भर दिला जातो. म्हणून महिला सक्षमीकरणाचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा चारू मजुमदार यांच्याशी निगडीत आहे तर काय नक्षलवादी चळवळ. पर्याय क्रमांक अ. पुढे बघा दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. काय करा तुम्हाला समर्पक संकल्पना तुम्हाला लिहायच्यात. मग आता यामध्ये बघा मित्रांनो 4 तुम्हाला दिली ती. आता एक एक बघू आपण. काय पहिला बघा दिलाय भारत सरकारचा विचार गट म्हणून कार्य करणारा व सरकारला दिशादर्शक आणि धोरणात्मक सल्ले देणारा आयोग. तर कोणता आयोग आहे याच्यामध्ये लक्षात घ्या नीती आयोग. काय असणार याचं उत्तर तर नीती आयोग हे याचं योग्य उत्तर असणार आहे. समजते ना. पुढे बघा समाजात भीती धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर. काय तर समाजात भीती धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर तर तो म्हणजे काय दहशतवाद. त्याला काय म्हणतात तर दहशतवाद त्याला असे म्हटलं जातं. लक्षात घ्या. ठीक आहे, बघा पुढे बघा लोकांचा राज्याचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग म्हणजे काय लोकशाही. काय लोकशाही. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व रशिया यांच्यातील संघर्ष त्याला काय म्हणतात तर शीतयुद्ध असे त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, गटात न बसणारा शब्द ओळखा. तर आता पहिला दिलं बघा बिमस्टेकचे सदस्य भारत, भूतान, नेपाळ आणि अमेरिका. तर आता बिमस्टेकचे सदस्य कोणते येते तर भारत आहे, भूतान आहे, नेपाळ आहे. बरोबर, त्यानंतर श्रीलंका आहे, नंतर म्यानमार आहे, नंतर थायलंड आहे. पण अमेरिका आहे का नाही म्हणून अमेरिका हा वेगळा आहे. पुढे बघा फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, इंटरनेट. तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे का फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप हे जे ॲप होते हे ॲप चालवण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जातो किंवा नेट तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असावं लागतं. म्हणून इंटरनेट काय हे तर याचं रॉंग आन्सर आहे किंवा गटात न बसणारा शब्द. पुढे बघा हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड आणि गरिबी. ठीक आहे ना. बघा मग याचं उत्तर काय आहे तर गरिबी याचं योग्य उत्तर असणार आहे. बरोबर आहे. हवामानात बदल झाला, प्रदूषण झाला, जंगलतोड झाला. बरोबर आहे. पण गरिबी याचे संबंध आहे का नाही म्हणून काय गरिबी वेगळे. बघा कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ आणि महामंडळ. बघा काय कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि महामंडळ. तर याच्यातलं योग्य उत्तर असणार मित्रांनो तर महामंडळ. काय असणार आहे तर महामंडळ असणार आहे. ठीक आहे, पुढे बघा मित्रांनो खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. सार्क संघटनेचे सदस्य इतक्यात आपण बघितलं. बरोबर, एक क्वेश्चन होता तर भारत, श्रीलंका, नेपाळ, भूटान, थायलंड. तुम्ही हे लिहिलं तरी चालेल, काही होत नाही. ठीक आहे, पुढे बघा खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. हा एक नकाशा दिलाय, कदाचित तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर दिसतो का नाही बघून घ्या, पण तुम्हाला परीक्षेला व्यवस्थित दिसून नाही तरी पण याच्यामध्ये चांगला दिसतोय. ठीक आहे, बघा सोव्हिएटिव्ह रशियामधील पूर्वीचे देश. आता याच्यामध्ये काय क्वेश्चन विचारलंय बघा सोव्हिएटिव्ह रशियाच्या विघटनानंतर उदयास आलेल्या कोणत्याही 5 देशांची नावे लिहा. कोणत्याही 5 देश लिहायचे. मग त्याचं जर निरीक्षण करा 5 देश तुम्हाला दिसून जातील. बघा 5 पहिला तर रशिया दिसतोय डायरेक्ट.
बरोबर आहे. नंतर कझाकस्तान दिसतंय, इकडं युक्रेन दिसतोय आपल्याला, लॅटविया दिसतोय, ॲक्टिवा दिसतोय आपल्याला, बरोबर ना. तुर्कमेनिस्तान दिसतं इथं, जॉर्जिया, ताजिकिस्तान, यापैकी कोणत्याही 5 देशांची नावं तुम्हाला लिहायची. ठीक आहे. चला पुढे बघूया आता मित्रांनो. खालील विधाने बरोबर की चूक ते कारण द्या. आता काय करा, तुम्हाला जे विधान तुम्हाला दिले ती लक्षात घ्या. काय का जे विधान तुम्हाला दिले त्याचे काय तुम्हाला कारणासहित तुम्हाला काय करा, त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचे ते. ठीक आहे. चला बघूया आता पहिला दिलाय बघा, जागतिकीकरणात बिगर राजकीय घटकांचे काय दिले तुम्हाला, जागतिकीकरणात बिगर राजकीय घटकांचे महत्त्व कमी झाले आहे. बघा तुम्हाला असं सांगितले, तर याचा आन्सर असणार आहे आपलं रॉंग असणार, म्हणजे काय असणार, चुकीचं असणार आहे. कारण जागतिकीकरणात बिगर राजकीय घटकांचे महत्त्व कमी झालेत का, नाही. त्यांचे महत्त्व कसे झालेत मित्रांनो, तर त्यांचे महत्त्व हे वाढलेले आहे. लक्षात घ्या, काय झालं, त्यांचे महत्त्व हे वाढलेले आहेत, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढे बघा, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्यालय कोणत्या एका राष्ट्रात नसते. काय तर बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्यालय कोणत्याही एका राष्ट्रात नसते. तर हे काय असणार आहे, चूक असणार आहे. कारण की एकाहून अधिक देशामध्ये व्यवसाय करतात, परंतु त्यांचे मुख्यालय मात्र कोणत्याही एका विशिष्ट देशात असतं. जसं की ॲपल आहे, टोयोटो वगैरे, तर याचं मुख्यालय ॲपलचं जे आपण म्हणतो ॲपल कंपनी, तर ॲपलचं जे मुख्यालय ते अमेरिकेत आहे आणि टोयोटोचं मुख्यालय कुठे, तर जापानमध्ये. पण सगळ्याच देशामध्ये यांच्या फोन असतील किंवा ज्यांच्या कार वगैरे काय असेल ते पूर्ण फिरत असतात, बरोबर, व्यापार यांचा होत असतो. पण यांचं मुख्यालय कुठं आहे, तर विशिष्ट देशामध्ये असतं. ठीक आहे. पुढे बघा मित्रांनो, महिला राष्ट्रीय आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली. बरोबर आहे. काय, महिला संरक्षणासाठी करण्यात आली, कारण 1990 भारतातील महिलांचे हक्क आणि कायदेशीर हक्काचे संरक्षण करण्याच्या प्राथमिक उद्देशाने करण्यात आले. तसेच महिलांना भेडसावणाऱ्या तक्रारींचे निवारण करणे, त्यांचे आवाज ऐकले जाणे, त्यांचे चिंताचे निराकरण करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असते. ठीक आहे. पुढे बघूया, 6वं बघा, 5वं सॉरी, ठीक आहे, चौथा. ठीक आहे, चौथा बघूया आपण काय दिलं आता. तर संयुक्त राष्ट्रांचे स्त्रियांसाठीचे दशक सन 1986 मध्ये सुरू झाले. नाही, कधी सुरू झाले, तर 1976 साली ते सुरू झाले होते. कधी झाले ते, 1976 साली ते सुरू झाले होते. बरोबर आहे. असं तुम्हाला याच्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला लिहायचे. ठीक आहे ना. चला पुढं बघूया. काय, तर भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मेस पोषक ठरते. बरोबर आहे. काय, राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ एकात्मेस पोषक ठरते. का ठरते, कारण की भारतीयांना भावनिक आणि राजकीयदृष्ट्या एका राष्ट्रात एकत्र आणण्यात आणि त्यांना एक सामान्य राजकीय ओळख आणि निष्ठा चौकटीत एकीकृत करण्याची महत्त्वाची भूमिका बजावणे. तसेच की परकीय राजवटीपासून स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी सर्व भारतीय एकत्र आले की भावना राष्ट्रीय एकात्म्यास पोषक ठरते. ठीक आहे. पुढे बघा, 6वं काय सांगितलं तुम्हाला, 1980 काय सांगितलं तुम्हाला, 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. तर नाही, तर 1990 साली. कधी येते, 1990 साली. म्हणजे काय, 1990ला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणून पाहिले जाते. कारण 93मध्ये व्हिएन्ना येथे मानवी हक्कावरील जागतिक परिषद आयोजित करण्यात आली. त्यामुळे UN मानवाधिकार उच्चारित कार्यालयाची निर्मिती झाली. मानवी हक्काबद्दल आंतरराष्ट्रीय कायद्यातील त्यांच्या संरक्षणाबाबत वाढती जागरूकता, यामुळे मानवतावादी हस्तक्षेपाच्या रूपात हक्कांच्या संरक्षणाची घटना घडली. ठीक आहे, अशा प्रकारे होतं. पुढे बघा, सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो. बरोबर आहे. तर याचं उत्तर काय असणार आहे, तर बरोबरच असणार आहे. कारण लक्षात घ्या का सुशासनाचं मुख्य मूल्यापैकी एक म्हणजे परिणामकारकता आणि कार्यक्षमता, किंवा हे नैसर्गिक संसाधनाचा एक कार्यक्षम वापर आणि पर्यावरणाचा संरक्षणाच्या संदर्भात शाश्वत मानवी विकासाचा संदर्भ देते. ठीक आहे. पुढे बघा, आता तुम्हाला सहसंबंध स्पष्ट करायचे. आता लक्षात घ्या, जे ऑब्जेक्टिव्ह झाले ती पूर्ण तुम्हाला संदर्भासहित स्पष्टीकरण दिले. आता लक्षात घ्या, तुम्हाला याच्यावरती डायरेक्टली उत्तर, तुम्हाला लॉंग आन्सर पाठ करायचे. फक्त क्वेश्चनला टिक करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पटापट पाठांतर करून उत्तर बघा. पहिला दिला शीतयुद्धाचा शेवट, नव्या राष्ट्राचा उदय. पुढे बघा दिले आपल्याला जागतिकीकरण, संस्कृती, नंतर गरिबी विकास यांचा संबंध, जम्मू काश्मीर सीमापार दहशतवाद, भारत दिले अलिप्तवाद. यापैकी तुम्हाला काय करायचं, याच्यापैकी 3 तुम्हाला कुठलेही संबंध लिहायचे. पुढे बघा 5वा, खालील विषयावर तुमचे मत मांडा. काय, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीच्या मानवी जीवनावर परिणाम झाला. आता तंत्रज्ञानामध्ये चांगलेही परिणाम झालेत आणि वाईटही परिणाम झाले. त्यापैकी तुम्हाला याच्याबद्दल लिहायचे.
ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा डायरेक्टली क्वेश्चन लिहून घ्या, टिक मार्क करा. पुढे बघा, पर्यावरण संरक्षण काळाची गरज आहे. बरोबर आहे, याच्यावरती तुम्ही लिहा. प्रदूषण वाढतंय, मग याच्यामुळे काय परिणाम होते, पर्यावरण वाचवलं पाहिजे, ह्याच्यावरती तुम्ही माहिती लिहा. पुढे बघा, दहशतवाद ही जागतिक समस्या आहे. प्रत्येक भागामध्ये दहशतवाद होते, याची समस्याबद्दल लिहा. ई प्रशासनाने शासनाला जनतेच्या जवळ आणले आहे. नंतर भारत ही उगवती सत्ता आहे. काय भारताने काय काय बदल केला याच्याबद्दल तुम्हाला माहिती लिहायची. पुढे बघा, खालील प्रश्नांची 80 ते 100 शब्दात उत्तरे लिहा. दिसतंय तुम्हाला 4 प्रश्न. युरोपीय महासंघाचे कार्य चालते, जागतिकीकरणाचे राजकीय क्षेत्रावर झालेले परिणाम, भारतातील महिला पोलीस समस्या स्पष्ट करा किंवा राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यासाठीची राज्याची भूमिका स्पष्ट करा. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या, लिहून घ्या किंवा टिक मार्क करा. पटापट पाठांतर करून टाका. याच्यापैकी बरेचसे क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात, कारण जुन्या क्वेश्चन पेपरमध्येच क्वेश्चन हे रिपीट होतात. पुढे बघा, खालील एका प्रश्नाचे उत्तर मुद्द्याच्या आधारे लिहा. ठीक आहे, मुद्दा दिला बघा, जागतिकीकरण संस्कृती, बघा गरिबी. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये मित्रांनो काय सांगितलं तुम्हाला, खालील पुढील प्रश्न बघा मित्रांनो, 7वां. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे 150 ते 200 शब्दात स्पष्ट करा. मग आता काय दिले बघा, सुशासनाची खालील मूल्ये स्पष्ट करा, सहभागात्मक, पारदर्शकता, कायद्याचे राज्य. दुसरा बघा दिले, भारताच्या धोरणाला प्रभावित करणारे घटक स्पष्ट करा. भौगोलिक घटक असतील, ऐतिहासिक, आर्थिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय व्यवस्था, हे सगळं दिलेले. यांना तुम्हाला काय करायचे मित्रांनो, स्पष्ट करायचे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता HSC म्हणजे काय 12वीचा आपल्याला राज्यशास्त्राचा म्हणजे पॉलिटिकल सायन्सचा पेपर आपण बघितला आहे. यामध्ये लक्षात घ्या, ह्या क्वेश्चनची टिकमार्क जे शेवटचे राहिले त्याला टिकमार्क करा किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. यापैकी खूप सारे क्वेश्चन तुम्हाला रिपीट होणार. बाकी जे क्वेश्चन आहे ते जे तुम्हाला ऑब्जेक्ट आहे ते पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगितले. आता एक एक जर क्वेश्चन्स सांगायला आलो तर व्हिडिओ हा 2-3 तासाचा होईल, त्यामुळे जास्त वेळ वाढेल. म्हणून तुम्ही स्वतः पाठांतर करा. ठीक आहे, जर पुढचे जर तुम्हाला इकॉनॉमिक्स किंवा काय असेल क्वेश्चन जे पेपर असतील त्याचे देखील जर IMP किंवा अशा जुन्या क्वेश्चन पेपर पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एकदा मला कमेंट करा. नक्कीच तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येईल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र आणि परीक्षेसाठी पेपरसाठी शुभेच्छा. जर मध्येच अपडेट जर काय आली तर नक्कीच तुम्हाला अजून IMP क्वेश्चन दिले जातील, त्यामुळे चॅनलवरती राहा. चला, जय महाराष्ट्र.